नमस्कार, मी सुवर्णा. दुपारी 2च्या महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. सुरुवात मात्र हेडलाइन्सनी करूयात. हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हायकोर्टाचा दिलासा. दसरा मेळाव्यातील खर्चाबाबत सीबीआय चौकशीच्या मागणीची याचिका कोर्टाने फेटाळली. विशेष अधिवेशन बोलावण्याची गरज का? संजय राऊत यांचा सवाल. तर संजय राऊत म्हणजे खिचडी चोर, शिवसेनेतील मराठा नेत्यांना संपवलं, नितेश राणेंचा हल्लाबोल. सोनिया गांधींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. चीन, मणिपूर, महागाईसह 9 मुद्द्यांवर केली चर्चेची मागणी. विशेष अधिवेशन नेमकं का बोलावलं? सोनिया गांधींचा सवाल. मंत्रिमंडळ बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळणार. 3 लाख शेतकऱ्यांकरता 465 कोटींचं अनुदान होणार वितरित. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठकीत मराठा आरक्षणावर मोठ्या निर्णयाची शक्यता. तर 1 दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याची देखील शक्यता. कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांना कोर्टाचा दिलासा कायम. कोर्टाकडून 4 आठवड्यापर्यंत सुनावणी तहकूब. पुढील सुनावणीपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आदेश. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांना हायकोर्टाचा दिलासा. 5 डिसेंबरपर्यंत सुनावणी तहकूब. पुढील सुनावणीपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आदेश. मविया आमदार पालिकेच्या विकास निधीपासून वंचित. आरटीआय मध्ये माहिती उघड. महायुतीच्या 15 आमदारांना 25 कोटीपर्यंतचा निधी मंजूर. तर यादीत मवियाचा एकही आमदार नाही. नवी मुंबईच्या खारघर सेक्टर 15 मध्ये बसने घेतला पेट. आगीत बस जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. दिल्ली म्हणजेच भारत नाही. G20 शिखर संमेलनात जनतेची अध्यक्षता असावी, यासाठी देशभरातील डझनभर शहरांमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. मनी कंट्रोल वेबसाईटला दिलेल्या खास मुलाखतीत पंतप्रधानांनी केलं स्पष्ट. सविस्तर बातम्या.